दिल्लीमध्ये आज महायुतीची महत्त्वाची बैठक। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला जाणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री पदाबाबत काय निर्णय होणार याकडे लक्ष। भाजपकडून मुख्यमंत्री निवडीची घाई नाही। भाजप गटनेता निवडीच्या नंतर लगेचच महायुतीची बैठक होणार। महायुतीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर होणार। शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच ठेवण्याचा वाढता सूर। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी कायम राहावेत। शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्यामुळे नेत्यांकडून इच्छा व्यक्त। मुख्यमंत्रीपदाचा काहीही फॉर्म्युला नाही, तिघे सुद्धा बसून ठरवू। अजित पवारांची प्रतिक्रिया। सरकारने यावेळी लाभ देणाऱ्या योजना दिल्या, त्यामुळे महायुतीला यश, असंही मांडलं मत। मंत्रिपदासाठी शिवसेना नेत्यांकडून लॉबिंग सुरू। शिवसेनेचे नेते उदय सामंत, दादा भुसे, नीलम गोऱ्हे यांनी फडणवीसांची सागर बंगल्यावरती जाऊन घेतली भेट। विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचं चिन्ह नसताना सुद्धा महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेतेपद मिळावं यासाठी हालचाली सुरू। महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष मिळून विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करण्याची शक्यता। ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी दोन्ही सभागृहांसाठी आदित्य ठाकरे यांची निवड। शिवसेना आमदारांच्या मातोश्रीवरती झालेल्या बैठकीमधला महत्त्वाचा निर्णय। भास्कर जाधव यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी नियुक्ती, तर सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या प्रतोदपदी नियुक्ती। मातोश्रीवरील बैठकीमध्ये ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित 20 आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जाणार। ठाकरे गटाकडून विशेष खबरदारी। आणि यानंतर मुंबई आणि उपनगरामधल्या घडामोडी सुपरफास्ट। पुन्हा मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे हेच विराजमान होतील। नरेश म्हस्के यांच्याकडून विश्वास व्यक्त। राज्यामध्ये भाजप बिहार पॅटर्न राबवणार। नितीश कुमार यांचं संख्याबळ कमी असताना मुख्यमंत्रीपद दिलं होतं, म्हस्केंचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं हे नरेश म्हस्के यांचं वैयक्तिक मत असावं, भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा व्हावा हे सर्वांनाच वाटतं, आम्हाला सुद्धा शिंदेच मुख्यमंत्री व्हावे असं वाटतात, भरत गोगावले यांची इच्छा व्यक्त। विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेमुळे शिंदेंच्या शिवसेनेला 10 जागांवरती फटका। मनसे उमेदवारामुळे मतांचं मोठ्या प्रमाणावरती विभाजन। वरळी, दादर माहीम, विक्रोळीसह मुंबईमधल्या अनेक जागांचा समावेश। मनसेच्या चिंतन बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित। भाजप सोबत जाणं ही सुद्धा चूक असल्याचं काही उमेदवारांचं मत। भाजपच्या मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये निवडणूक संचलन समितीची बैठक। चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती। शरद पवार संध्याकाळी विजयी उमेदवारांची बैठक घेणार। वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठकांचं आयोजन। आदित्य ठाकरेंनी इन्स्टा स्टोरी ठेवत मानले मतदारांचे आभार, तर महाविकास आघाडी पूर्वीपेक्षा मजबूत पुनरागमन करेल, आदित्य ठाकरेंना विश्वास। नवनिर्वाचित आमदार शिवेंद्रराजे भोसले देवगिरी निवासस्थानी। अजित पवारांचं शिवेंद्रराजेंकडून अभिनंदन। मुंबईमध्ये लागले बटेंगे तो कटेंगे अशा आशयाचे बॅनर। विधानसभेमधील महायुतीच्या विजयाचा हिरो योगी अशा आशयाचे बॅनर। विधानसभा निवडणुकीमध्ये वैध मतांच्या 16% मतं न मिळाल्यामुळे मुंबईतील 345 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये 22 उमेदवार जोगेश्वरी पूर्व या मतदारसंघातले। सीएनजीच्या दरामध्ये किलोच्या मागे 2 रुपयांची वाढ। परिणामी रिक्षाच्या भाड्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता। भाड्याच्या दरामध्ये प्रति किलोमीटर 2 ते 2.5 रुपयांची वाढ करण्याची रिक्षा युनियनची मागणी। म्हाडाकडून होर्डिंग पॉलिसीचा मसुदा तयार। महिना अखेर अंतिम पॉलिसी येणार। मसुद्यामुळे होर्डिंगला किती भाडं आकारावं, जुन्या बेकायदेशीर होर्डिंगचं काय करायचं या संदर्भातली दिशा स्पष्ट होणार। मुंबईनंतर आता बातम्या बघूयात पश्चिम महाराष्ट्रामधल्या। प्रीती संगमावरती रोहित पवार आणि अजित पवार यांची भेट। अजितदादा रोहित पवारांना म्हणाले, काकांचं दर्शन घे। त्यावरती रोहित पवारांकडून अजितदादांना वाकून नमस्कार। मराठी संस्कृती आहे, त्यामुळे रोहित पवारांनी नमस्कार केला। मी लवकर आलो असतो तर शरद पवारांची सुद्धा भेट झाली असती, मात्र टायमिंग जुळलं नाही, अजित पवारांचं वक्तव्य। थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर तुझं काय झालं असतं, अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला।
कर्जत जामखेडमध्ये माझा पराभव हा नियोजित गटामध्ये अजित पवारही सहभागी, राम शिंदेंचा आरोप. तर या संदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करणार राम शिंदेंचं वक्तव्य. अजित पवारांच्या तोंडून खरं बाहेर आलं. सभांसाठी वेळ मागितला मात्र दिला नव्हता. आता समजलं, जाणीवपूर्वक सभा त्यांनी घेतली नाही. राम शिंदे यांचा आरोप. एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना राम शिंदे भाऊक. पोर्शे कारच्या प्रकरणावरून माझी सतत बदनामी करण्यात आली. पवारांनी मी नोटीस पाठवलेली नसताना सुद्धा माझ्यावरती आरोप झाले आणि त्यामधूनच माझा पराभव झाला. सुनील टिंगरे यांची भावनिक प्रतिक्रिया. माझ्या मतदारसंघाच्या विकासाच्या आड कोणी आलं तर छाताड्यावरती बसून निधी घेऊन येईन. उत्तम जानकरांचा इशारा. तर लाडक्या बहिणीमुळेच महायुती पुन्हा सत्तेत आली. जानकरांचं वक्तव्य. माझी लढत किती मोठ्या नेत्यासोबत होती यापेक्षा कराड दक्षिणच्या नागरिकांनी मला स्वीकारलं हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करत निवडून आलेल्या अतुल बाबा भोसले यांची प्रतिक्रिया. भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडून फडणवीसांचा एक व्हिडिओ पोस्ट. नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी तो पुन्हा येतोय. व्हिडिओमधून संकेत. गोकुळकडून गायीच्या दूध खरेदी दरामध्ये 3 रुपयांची कपात. दुधाची खरेदीची किंमत 33 वरून 30 रुपयांवर. पश्चिम महाराष्ट्रामधील सर्वच दूध संघांनी खरेदी दरामध्ये कपात केल्याची माहिती. आणि यानंतर विदर्भामधल्या बातम्यांचा वेगवान आढावा. नागपुरात अनिल देशमुख यांच्या घरासमोर शरद पवार गटाला डिवचणारे होर्डिंग. महाराष्ट्राने ठरवला राष्ट्रवादीचा खरा वारसदार अशा आशयाची बॅनरबाजी. मध्य नागपूरमधून पराभवाच्या नंतरही काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी केलं भाजपच्या प्रवीण दटके यांचं खिलाडू वृत्तीने अभिनंदन. बंटी शेळके यांनी प्रवीण दटकेंना पुष्पगुच्छ देऊन गळाभेट घेऊन पेढा सुद्धा भरवला. व्हिडिओ व्हायरल. बुलडाण्याच्या मेहकरमध्ये 2 गटामधील वाद उफाळला. माळीपेठ भागामध्ये दगडफेक आणि वाहनांच्या जाळपोळीच्या घटना. या प्रकरणी पोलिसांकडून 23 जणांना अटक. अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं पोलिसांचं आवाहन. गोंदिया जिल्ह्यामधील तिरोड्याच्या भिवापूरमध्ये धारदार शस्त्राने वार करत एका तरुणाची निर्घृणपणे हत्या. या प्रकरणी तिरोडा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल. गोंदियामधल्या आमगावमध्ये किराणा दुकानाला भीषण आग. आगीमध्ये लाखो रुपयांचा माल जळून खाक झाल्यामुळे मोठं नुकसान. आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.